नमस्कार मैत्रिणींनो, बरेच दिवस झाले मी व्हिडिओज बनवलेला नाही. कारण माझ्याकडे असा ठोस असा कोणताच विषय नव्हता. कारण बरेच दिवस झाले मी बऱ्याच गोष्टींचा अनुभव तर घेत होते. मनात माझ्या विचार तर चालू होते की आपण जो काही अनुभव घेतला तो आपल्या मैत्रिणींशी आपण शेअर करावं का. पण मला वेळ मिळाला नसल्यामुळे मी तो शेअर केला नाही. पण आज थोडा वेळ काढून मी मुद्दामहून तुमच्याशी बोलत आहे. तर मग माझ्या मनामध्ये बरेच दिवस झालं खूप विचार चालू होते. मी अवतीभोवती फिरत असताना, माणसांचा स्वभाव पाहत असताना, त्यांचा अनुभव घेत असताना बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मग म्हटलं चला आपल्या मैत्रिणींशी, आपली जी सोल फॅमिली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया, त्यांच्याशी गप्पा मारूया, म्हणजे त्यांना पण काही गोष्टी समजतील. तर मग मतलबी दुनियेत कसं वागायचं किंवा कसं राहायचं, किंवा मतलबी दुनियेने शेवटी आपल्याला त्यांच्यासारखं बनायला भाग पाडलेलंच असतं, हा विचार मी केला. आणि त्याला कारणसुद्धा तसंच आहे. तर मग बघा, आपण प्रत्येक वेळी आपल्या चांगुलपणामुळे जे निगेटिव्ह नार्सिसिस्ट लोक असतात त्यांना प्रत्येक वेळी आपण माफ करत असतो, आपण गप्प बसत असतो. त्यांचे मन दुखावेल, त्यांचे मन तुटेल म्हणून आपण प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या खोटेपणा केला, आपल्याला फसवलं तरीसुद्धा आपण ते सहन करतो. पण हे किती दिवस चालणार असा आपल्याला सुद्धा प्रश्न पडतोच ना. असं वाटतं की जावावं आणि सडेतोडपणे त्यांना उत्तर द्यावं, तुम्ही असं का वागलात, तुम्ही आम्हाला का फसवलात, असं बोलावं असं आपल्याला वाटतं ना. पण कसं असतं बघा, आपल्यात चांगुलपणा इतकी मुरलेला असतो की आपल्याला मनात आलं तरी आपण ते कृतीत उतरवू शकत नाही. आणि असं वाटतं की ज्याच्या त्याच्या कर्माचं भोग जो तो भोगेलच. कारण आपली देवावर श्रद्धा असल्यामुळे, परमेश्वरावर विश्वास असल्यामुळे आपण कोणतंही वाईट कृत्य स्वतःच्या हाताने करत नाही. ज्याच्या त्याला देव योग्य वेळ आल्यावर शिक्षा करेलच असं आपण म्हणत असतो. आणि त्या गोष्टी घडतात सुद्धा. पण त्यासाठी आपल्याला पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. मग आता तुम्ही म्हणाल दुसऱ्याचं काय वाईट चिंतायचं का. नाही, वाईट चिंतायचं नाही. पण ज्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असतो तेवढ्या वेळापुरता, ज्यावेळी आपल्याला धोका पोचवला जातो, धक्का दिला जातो, तेवढ्या वेळापुरता आपल्याला त्रास होतो. आणि आपण जरी तोंडातून जरी मनापासून जरी बोललो नसलो, त्याला काही वेडवाकडं जरी म्हटलं नसलं, तर आपला आत्मा दुखावतो. आणि त्या दुखावलेल्या आत्म्यातून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दाची हाय त्या व्यक्तीला लागतेच. मग आपण रागाच्या भरात काहीतरी बोललो असेल, पण आपले मन स्वच्छ असल्यामुळे आपण नंतर काय म्हणेल, नको नको, त्याच्या आयुष्यात तो सुखी राहू दे, त्यानं आपल्याला फसवलं, आपल्याला त्रास दिला म्हणून आपण तसं वाईट चिंतायचं नाही. पण आपलं हे जे आपल्या जे आत्म्यातून शब्द बाहेर पडलेले असतात ते डायरेक्ट परमेश्वरापर्यंत जातात. आणि आपण जरी नको म्हटलं तरी त्या व्यक्तीचे चुकीची शिक्षाही त्याला मिळतेच, फक्त ती वेळ यायला लागते. मग अशा वेळे एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला, फसवलं, तर आपण हायपर होऊन तिच्याशी भांडायचं नाही, तिला काही म्हणायचं नाही. फक्त त्या व्यक्तीला ओळखून राहायचं की आपण किती जरी अशा व्यक्तींशी आपलेपणानं वागलं तरी ह्या व्यक्ती आपल्याला फसवतील, ह्या गोष्टी डोक्यात ठेवूनच आपण राहायचं. त्यामुळं आपलं सगळंच मन अशा व्यक्तींसमोर रिकामं करायचं नाही. किंबहुना अशी व्यक्ती सर्वत्र झालेले आहेत. मग आता ह्या कलियुगात विश्वास तरी कोणावर ठेवायचा. स्वच्छ मनाच्या व्यक्तीने, निर्मळ मनाने इथं राहायचंच नाही का. सर्वांसारखं फक्त शंका कुशंका घेऊनच जगायचं का, हा तर मोठा प्रश्न पडतोच ना. पण समोरचा व्यक्ती तसा आहे हे समजल्यानंतर आपण अशा व्यक्तींपासून थोडंफार का होईना डिटॅच राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आपल्या मनातील दयाळूपणा, प्रामाणिकपणा आपण संपू द्यायचं नाही. त्यांचं कर्म त्यांच्यासोबत, पण परत त्यांनी आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ नये हे तर आपण करू शकतो. पण आता ह्या कलियुगात खऱ्यानं वागणं म्हणजे मोठी शिक्षाच आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग ह्या मतलबी जगात त्यांच्यासारखं वागलं तरच आपण जगू शकतो, हे आता आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे. मग आता त्यांच्यासारखं म्हणजे त्यांच्यासारखं फायदा करून घ्यायचा आहे म्हणून खोटं बोलायचं, कोणाला तरी लुबाडायचं, कोणाला तरी त्रास द्यायचा, हे आपण करायचं नाही. पण आपली जी भविष्याची योजना आहे, आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, आपल्या मनात जे चांगले विचार आहेत, ते जे असे समोरचे लोक आहेत ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही,
अशा लोकांना आपण शक्यतो आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. हे तर आपण करू शकतो. म्हणजे ह्या मतलबी जगात निदान आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, आपल्या प्रिय व्यक्तींच्या कल्याणासाठी, समाजात काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून आपल्याला थोडंफार का होईना अशा व्यक्तींपासून चांगल्या गोष्टी लपवून ठेवाव्या लागतील. थोडक्यात आपल्याला स्वार्थी व्हावं लागेल. म्हणजे ह्या मतलबी दुनियेत आपल्याला सुद्धा स्वार्थीपणानं जगायची वेळ आलीच ना. फक्त तो स्वार्थाचा प्रकार वेगळा. फक्त स्वतःसाठी स्वार्थीपणाने वागणारे इतरांना त्रास देतात, फसवतात, कमीपणा करतात. पण आपल्याला आपल्यासोबत इतर 4 चांगल्या लोकांचं सुद्धा चांगलं व्हावं असं वाटतं, तेव्हा आपण स्वार्थ केलेला वेगळा असतो. पण वाईट तर वाटतंच. आपल्याला असं वागायचंच नसतं. पण समोरच्यांकडून प्रत्येक वेळेस धोकाच मिळत बसल्यावर आपण काय करणार? पण आता आपण सतर्क व्हायला हवं. नाईलाज म्हणून आपल्याला खरेपणाने आपण वागतो, पण आपल्याला त्याचा दुप्पट त्रासच होत असतो. म्हणून आपण आपला खरेपणा सोडायचा नाही. पण आपल्या सगळ्याच गोष्टी इतरांना सांगायच्या नाहीत. अगदी विश्वासातला, आपल्या रक्ताच्या नातातला, ज्याच्यावर आपण डोळं झाकून विश्वास ठेवू शकतो, अशाच व्यक्तीला फक्त आपण आपल्या सगळ्या भावना शेअर करायच्या. आपला नफा, नुकसान, प्रगती, तोटा फक्त आपल्या व्यक्तीला माहीत असायला हवं. कारण आपण सरळमार्गी व्यक्ती, स्वच्छ मनाच्या व्यक्ती सर्वांना सगळं सांगत सुटतो. कारण आपल्याला वाटतं की आपल्यासारख्याच त्या स्वभावाच्या व्यक्ती आहेत किंवा त्यांचं वाईट होऊ नये. पण त्यांच्यात मुळातच जर कली शिरलेला असेल तर आपण किती जरी म्हटलो तरीसुद्धा त्यांच्या वागणुकीतून ते कुठं ना कुठे नकारात्मकता ही जाणवेलच. आणि ते आपलं तर नुकसान करतीलच, पण आपल्यापेक्षा जास्त स्वतःच्या पायावर ते धोंडा जास्त मारून घेतील. त्याला आपण काहीच करू शकत नाही. पण अशा व्यक्तींपासून आपण सतर्क राहू शकतो. त्यामुळं मैत्रिणींनो, तुम्ही हे लक्षात ठेवा की आपण स्वच्छ मनाचे आहे, निर्मळ मनाचे आहे म्हणून जग तसं आहेच असं नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांशी शेअर करायच्या नाहीत. हे सोपं नाही आहे, कारण आपल्याला मुखवटा घालता येत नाही. आत एक बाहेर एक आपल्याला करता येत नाही. पण आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून काय सर्वांना सांगत सुटायचं नाही. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करत फिरायचं नाही. पण जे आपल्या स्वभावाचा अंदाज घेतात, आपलं काय चालले आहे ते विचारतात, अशा लोकांना ओळखायचं आणि आपल्या गोष्टी आपण आपल्यापुरतंच ठेवायच्या. आणि किती जरी ठरवलं तर हे आपल्याला लगेच जमणार नाही. कारण चांगुलपणा, साधेपणा, सरळपणा असणाऱ्या व्यक्तीला कुरगोडीपणा, चॅप्टरपणा करणं अगदी अवघड असतं. पण आपल्याला जर आयुष्याचं काहीतरी टार्गेट गाठायचं असेल, काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील, तर हे आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून ह्या मतलबी दुनियेत खऱ्या माणसानं राहणं म्हणजे खूप मोठं कोडं आहे. त्यांच्यासारखं वागणं आपल्याला हे खूप गरजेचं आहे आणि ती मोठी टास्कच आहे. पण नाईलाज आहे. ह्या कलियुगात जगायचं आहे तर जशास तसं वागायलाच हवं ना. पण आपल्यासारख्या लोकांना खूप जणांकडून धक्का मिळतो. आपल्याला खूप अपयश पदरी पडतं. मग ह्या गोष्टी लक्षात येतात. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण चांगले असल्यामुळे आपल्याला जग चांगलं दिसतं, पण हे जग तसं नसतं. अहो बघा ना, एखादं काहीतरी, आता एक उदाहरण घेऊया. एखादं कुठंतरी कार्यक्रम आहे, लग्नाचा कार्यक्रम चालू आहे. तिथं आपले पाहुणेपै आपल्याला भेटतात, आपले मित्रमैत्रीण भेटतात, आपले भाऊबंद भेटतात. कितीतरी दिवसांना आपली भेट झालेली असते. पण तेव्हासुद्धा त्यांचे मन निर्मळ असते का? हो नाही. साधं चांगल्या तोंडानं 4 शब्दसुद्धा ते प्रेमाने बोलत नाहीत. फक्त स्वतःचा मोठेपणा तर करतील किंवा आपला कमीपणा करण्याचा तर प्रयत्न करतील किंवा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवतील. मग असं माणूस का वागत आहे? माणसाचा आता जगण्याचा क्षणाचा भरवसा नाही आहे. पण कोणीच मनमोकळेपणाने वागत नाही. कुठला राग, कुठला द्वेष, कुठला अहंकार उफाळून येतो हे काहीच कळत नाही. पण नाईलाजाने आपल्याला सुद्धा अशा व्यक्तींशी असंच वागणं भाग पडतं. नाहीतरी आपण त्यांच्याबरोबर गोड बोलत बसलो तर ते आपल्याला खुळ्यात काढतील आणि मागे फिरत बसलो तर ह्याला काय डोकं नाही असं म्हणतील. मग जशास तसं राहणं भागच आहे ना. म्हणूनच मी तुम्हाला म्हटले की या कलियुगात खऱ्यानं राहणं खूप अवघड आहे. आणि हे जे वाईट लोक आहेत त्यांच्यासारखं तसंच राहणं आपल्याला भाग आहे. म्हणूनच खऱ्यानं राहणं हे मोठं टास्क होऊन बसलेलं आहे. म्हणजे ह्या मतलबी दुनियेनं आपल्याला दुनियादारी शिकवलीच असाच अर्थ होतो ना ह्या गोष्टीचा. पण नाईलाज आहे.
पण जे अगदी चांगले आहेत, निर्मळ मनाचे आहेत, अशा लोकांशी आपण निर्मळपणानेच वागायचं. आणि जे चुकून आपल्याशी काहीतरी त्यांच्या डोळ्यावर पट्टी चढली असेल म्हणून थोड्या वेळापुरते आपल्याला त्रास देत असतील, तर अशा लोकांना पटवून घेऊन समजून सांगायचं की तू तू असा स्वभावानं नाही आहेस, तू अशी नाही आहेस, तुला नेमकं काय झालं आहे. पण जे मुळातच वाईट आहेत, खराब आहेत, जे आपले वाईटच चिंतात, ज्यांना आपलं चांगलं सहनच होत नाही, अशा लोकांपासून आपण नेहमी सतर्क राहायचं. सगळ्यांनाच आपलं आपलं म्हणत बसायचं नाही, हो ना. कारण ह्या कलियुगात जगणं म्हणजे नाईलाज आहे. आणि अशा लोकांसोबत राहणं तर त्याहून मोठं मोठं टास्क आहे. म्हणून जे आहे, जसं आहे तसं स्वीकारायचं आणि प्रत्येकाला तोंड देत आपलं जीवन आनंदाने जगत जायचं. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बाय बाय.